नमस्कार, मी आशिका. याशिका रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आता तुम्हाला कैरीचं लोणचं दाखवणार आहे. मस्त तिखट आणि छानपैकी आंबट असं लोणचं, आपण महाराष्ट्रीयन पद्धतीचं लोणचं मी दाखवणार आहे. तर आपल्याला कसं दुकानात वगैरे मिळतात लोणची, त्याच पद्धतीचं असणार. फक्त आपण ते कसं नरम वगैरे फोडी पडतात तसं नाही राहणार, मस्त कडक राहतील फोडी. तर मी तुम्हाला सांगते काय करायचं ते. या मी तुम्हाला साहित्य आणि कृती दाखवून. तर मी ह्या अर्धा किलोच्या आहेत कैऱ्या. ह्या मी 3 कैऱ्या घेतलेल्या आहेत. अगदी कडक अशा बघून घ्यायच्या, नरम कैरी घ्यायची नाही आहे. जी पांढरी शुभ्र कैरी आपल्याला कापल्यानंतर मिळते ती कैरी आपण घ्यायची आहे. त्याच्यानंतर मी इथे हिंग घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर इथे मोहरीची डाळ घेतली मी, एक 50-1 ग्राम घेतलेली आहे मी. त्याच्यानंतर मी इथे मिरची पावडर घेतलेली आहे. नॉर्मल तिखट असते ती मिरची घेतलेली आहे पावडर, जास्त तिखटवाली घेतली नाही. आणि कलरसुद्धा आहे तिला, छान कलर येईल लोणच्याला आपल्या. त्याच्यानंतर इथे मी बडीसोप घेतली आहे, जिरं घेतलं आहे, 1 चमचा 1.5 चमचा बडीसोप आहे, 1 चमचा इथे बडीसोप आहे आणि जिरं आहे आणि लवंग आहेत, एक 10-12-13 लवंग आहे, अगदी 15-20 काळी मिरी आहे. आणि इथे आहे ना मी दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि इथे मी ना 1 चमचाभर मेथी घेतलेली आहे. तर हे आपल्याला सगळं कोरडं भाजून घ्यायचं आहे, त्याला तेल वगैरे घालायचं नाही, नुसतं सुकं भाजून घ्यायचं आहे हे. आणि इथे आहे ना मी तुम्हाला दाखवते, इथे मी ना ह्या कैऱ्या कापून घेतल्यात, कारण एवढ्या कैऱ्या मला लोणचं करायचं होतं. तर मग तेवढ्या कैऱ्या कापणार वगैरे, मग ते आधीच मी कट करून घेतल्यात त्या कैऱ्या. त्यांना ना हळद लावली आहे, 1-2 चमचे हळद लावली आहे मी ह्याला. आणि मीठ घातलं आहे, जवळजवळ ह्याला मीठ आहे ना ते मी 1.5 किलोला जवळजवळ 50 ग्रॅम एवढं मीठ घातलेलं आहे. कारण ते कसं मुरत जाणार, कारण आधी मी मीठ घातलं आणि हळद घातली आणि त्याच्यानंतर आहे ना ते सगळं असं चाळणीमध्ये ठेवलं, ते पाणी निघालं, मी थोडंसं वाळवलं, त्याला वाळवून मी असा ह्या फोडी घेतल्यात. तर आता ह्याच्यातलं जवळजवळ मॉइश्चर असं निघून गेलेलं आहे, पण अगदी सुकवायचं नाही, मग ते ना अगदी कडक लागतात, एकदमच कडक होतात नाही. हा बरोबर झालेला आहे. थोडंसं त्याच्यामध्ये असं मॉइश्चर असतं, पण मऊपणा असतो, पण ते कडकच राहणार फोडी. त्यामुळे खूपच असं हे बघा, फोड पूर्ण अशी कडक आहे, नरम झालेली नाही आहे, कडकच्यात कडक फोडी आहेत. तर त्याच्यामुळे ना आता ते आपल्याला घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ना इथे जवळजवळ मी ना 1/2 किलोचं तेल घेतलंय. 1/2 किलो मी एवढं तेल घेतलंय. हे गरम करून थंड केलेलं तेल आहे, तर हे मी घेतलंय. आता मी हे प्रथम आपण ना मेथी घालून घेऊ. आणि मेथी आहे ना जास्त भाजायची नाहीये, थोडीशी अशी ना गरम करायची आहे, तिला अगदी भाजायची नाहीये. बस गरम करून थोडंसं क्रिस्पीनेस आणायचा. जर तुम्ही जास्त भाजली ना मेथी तर त्याला ना एक कडवटपणा येईल, त्यामुळे मेथी जास्त भाजू नका तुम्ही. मी मेथी काढून घ्यायची आहे साईडला. अशी भाजून घेतली मी मेथी, अशी बघा, म्हणजे एकदम मॉइश्चरायझर वगैरे त्यातलं गेलं पाहिजे, थोडं ओलेपणा असतो तो गेला पाहिजे. आणि त्याच्यानंतर लवंग, काळी मिरी, हे सगळं असं ना सुक्क सुक्क भाजून घ्यायचंय, सुक्क भाजायचंय. थोडासा खमंग वास आला ना एक मसाल्याचा, आपल्याला माहिती आहे भाजतो मसाला, म्हणजे जिरं भाजलं जातं, बडीसोप भाजली जाते, तर असं भाजलं गेलं ना तर ते काढून घ्यायचं. आणि थंड झालं ना, अगदी थंड झालं की मिक्सरला ते वाटून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये तुम्ही वाटताना आपलं लाल तिखट आहे, ते लाल तिखट थोडं घालायचं, कळलं. आणि आपण मीठ घातलेलं आहे, हळद घातलेली आहे, कैरीला लावलेली आहे, त्यामुळे बाकी काही घालायची गरज नाही. तर आपलं झालेलं आहे हे भाजून. आता हे बघा, आता ह्या मसाल्यामध्ये आपण तिखट घालायचं आहे. आणि थोडीशी ना मोहरीची डाळ आहे, ती थोडीशी गरम करून जरी घेतली तरी चालेल, नाही तर कोमट करून आहे ना ती तेलात घातली तरी चालेल. आता मी तेल थंड झालंय ना, गरम करून थंड करायचं तेल.
आता मी मोहरीची डाळ इथे भाजून घेते. तर ही मोहरीची डाळ तयार झालेली आहे भाजून. आता काही लोक आहेत ती डाळ आहे ते मिक्सरला वाटून घेतात. मी तसं काय वाटून वगैरे घेणार नाही. हे आपला गरम मसाला हा वाटून झाला पूर्ण, मेथी घालायची याच्यामध्ये आणि वाटून घ्यायचा. आणि वाटून झाला की त्याच्यामध्ये थोडं मिरची पावडर घालून मिक्सरला लावायचं आणि एकत्र हा मसाला करायचा आणि नंतर त्याच्यामध्ये डाळ मिक्स करायची. तर तुम्हाला दाखवते पुढचं मी. आता आपण एक अर्धा पाऊण चमचा, पूर्ण एक चमचा घेतलेला नाहीये, एक चमचाला थोडं कमी घेतलंय, पाऊण चमचा असं ना हिंग घेतलंय मी. ते तुम्ही डायरेक्ट तेलात घातलं तरी चालेल, पण कधी कधी तेलाचा अंदाज नाही आला, जास्त गरम असताना तुम्ही घातलं तर थोडंसं करपून जातं, म्हणून मी असं थोडंसं गरम करून घेते. तुम्ही तेलात घातलं तरी चालेल, मोहरीची डाळही तेलात घातलात तरी चालेल, पण तुम्हाला अंदाज पाहिजे. तर मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी सोपी पद्धत म्हणून हे असं करून घेतलेलं आहे. हे बघा, हे झालेलं आहे. तर हे आपण नंतर त्याच्यामध्ये टाकून घेऊ. आपण हे ना वाटून घेतलेलं आहे. हे बघा, हे वाटून घेतलंय आपण. सगळे गरम मसाले आणि मिरची पावडर वगैरे वाटून घेतले. आणि इथे ना मोहरीची डाळ आहे ना, ही डाळ मी थोडी गरम करून घेतली छान. आणि त्याच्यात हिंग पण मी घालून घेते. वेगळं घालायची गरज नाही. तुम्ही तेलात नसेल घातलं ना तर ह्याच्यामध्ये असं छान मिक्स करून घ्या तुम्ही. हे बघा, असं मिक्स करून घ्या. आणि हे सगळा मसाला असा तुम्ही, तर हे छान आहे ना, असं हाताने असं मिक्स करून घ्या पूर्ण. हे आपण ना असं भांड्यामध्ये काढून घेऊ. छान रंग येतो. अगदी तुमचं काश्मीरी मिरची पावडर थोडी घातलात तर जास्त लाल रंग येईल, तर थोडी तिखट घालायची. तर हे बघा, हे असं ना चांगलं मिक्स करून घ्यायचं पोळीला. तुम्हाला नसेल जमत तर तुम्ही हातानेही करू शकता मिक्स. म्हणजे हाताला कसं वेस्ट होतं, मग ते मसाला फुकट जातो, मग ते काढायला लागतो. हे बघा, त्यामुळे तुम्ही चमच्याने असा छान मिक्स करून घ्या. छान गरम करून घेतलेलं तेल आहे 1/2 किलो. आता हे मी 1/2 किलो तेल घालणार आहे ह्याच्यामध्ये. आणि नंतर मी तुम्हाला दाखवते काय करायचं. हे पूर्ण थंड करायचंय तेल, पूर्ण गरम करून थंड करायचंय आणि कच्चं तेल ओतायचं नाहीये. हे बघा, असं लोणच्यावरती घालून घ्यायचंय. किती छान रंग आलेला आहे. कारण मीठ वगैरे ना आधीच लावलेलं असल्यामुळे अगदी जास्त वेळ लागत नाहीये. आता आपण असं छान ताजं ताजं लोणचं खायला आपण जे गावाला करतो तसा रंग वगैरे अगदी ताज्या लोणच्याचा दिसतोय. हे बघा. तर आता मी तुम्हाला सांगते काय करायचं ते. तर ही माझ्याकडे ना चिनी मातीची बरणी आहे. तर ही चिनी मातीची बरणी स्वच्छ घासायची. ज्यावेळेला वापरायची असेल तर आदल्या दिवशी घासून चांगलं उन्हामध्ये तिला ना तापवायची. म्हणजे अगदी आपल्या लोणचीला काहीतरी बुरशी वगैरे येणार नाही एवढी स्वच्छ असं धुवून स्वच्छ तापवून घ्यायची. आणि त्याच्यामध्ये ना हे थोडं मुरलं लोणचं थोडंसं बाहेर ठेवायचं. म्हणजे अगदी 2-3 तास बाहेर ठेवायचं आणि ते लोणचं ना ह्याच्यात भरायचं.
भरल्यानंतर आहे ना तुम्हाला किती अजून वरती तेल लागणार आहे, ते तेल आता मी सध्या 1/2 किलो घातलेलं आहे. कारण का माहिती, आता बघा ह्या भांड्यामध्ये कुठे खाली तेल गेलेलं असेल, हे बघा पूर्ण ते सगळं तेल आहे ना, ते सगळं आपल्याला ह्याच्यात घातल्याशिवाय कळणार नाही. ते घातल्यानंतर तुम्हाला वाटलं जर तेल कमी वाटतंय, कारण आपल्याला ना फोडींच्या वरती हे एवढं भरल्यानंतर ना फोडींच्या वरती थोडंसं अगदी 1/2 इंचापेक्षा पण कमी असा तरंग आला पाहिजे तेलाचा, तर मग ते हे आहे ना खराब होणार नाही. आणि तुम्ही इथे साईडला वगैरे लागलं असेल तर छानपैकी टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं, कारण अजिबात ते लागलेलं भरताना लागतं, तर ते तुम्ही अगदी स्वच्छ असं ना पुसून घ्यायचं पूर्ण. आणि हा भरल्यानंतर ह्याच्यावरती थोडंसं तेल आलं पाहिजे. आणि हे बंद करून तुम्ही असंच ठेवलं तर ते 1 वर्षभर लोणचं राहतं. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा आपल्या फोडी नरम पडतायत किंवा काय प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात तरी चालेल. कारण कसं असतं, आपण कधी कधी जास्त अति बघत नाही, लोणचं सारखं खात नाही, त्यामुळे काही लोकांना खायची सवय असते, काही लोक अतिशय म्हणजे लोणचं कमी खातात, तर त्यावेळेला तुम्ही ना फ्रीजमध्ये ठेवलात तरी चालेल, म्हणजे लक्ष द्यायची गरज नाही. रेग्युलर खाणाऱ्यांना ते बाहेर ठेवलं तरी चालेल. पण बघा हे वर्षभर लोणचं राहतं, तुम्ही काही पाणी त्याच्यात ठेवू नका, तर वर्षभर लोणचं राहणार आहे. तर तुम्हाला मी सर्व करून दाखवते. हे आपलं लोणचं तयार आहे. आता हे जरी तुम्हाला सुकं दिसत असेल तर ते बरणीत घातल्यानंतर आहे ना थोडंसं तुम्हाला तेल घालायला लागतं. पहिलं मी 1/2 किलो गरम करून घेतलं. आता मी बरणीत घातल्यानंतर अंदाज घेणार किती वर लागणार आहे, तेवढं गरम करून थंड करून मी ते तेल त्याच्यामध्ये घालणार आहे. तर हे मगच ते वर्षभर टिकणार. नाहीतर नॉर्मल तुम्हाला कमी तेलाचं हवं असेल तर असंच तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता, ह्याच्यापेक्षा जास्त तेल घालायची गरज नाही. पण तुम्हाला जर बाहेर ठेवायचं असेल तर वरपर्यंत आलं पाहिजे तेल. तर तुम्हाला ही रेसिपी आमची कशी वाटली, साधी सोपी आणि खूप छान अशी टेस्ट असलेली, तर तुम्ही बघा. आणि रेडीमेड मसाले वापरा, काही जण रेडीमेड मसाले पण वापरतात, तर तुम्ही रेडीमेड मसाला वापरून पण करू शकता. आणि खूप छान असं कधीतरी सणासुदीला आपण जर नैवेद्य वगैरे करतो तर आपल्याला असं नैवेद्याला काही लोक लावत नाहीत, पण आपण काही वेळेला असं कोण पाहुणे आले किंवा आपल्या घरामध्ये काही फंक्शन असेल तर वेजचं जेवण असेल तेव्हा हे काढून खूप छान असतं लोणचं. आम्हाला फार आवडतं. पण बघा, तुम्हाला आवडलं तर तुम्ही रेसिपी करा आणि मला कमेंट्स करून सांगा. आणि आमच्या चॅनलला जरा सपोर्ट करा, कारण व्ह्यूअर्स आहेत, बघतायत, सबस्क्रायबर कमी आहेत, तर आपल्याला जरा तुम्ही सपोर्ट केलात तर फारच आम्हाला आनंद होईल. आणि असेच तुमचा सपोर्ट आमच्या मागे राहू देत, असेच आम्हाला कमेंट्स करत राहा, तर आम्हाला त्यात काहीतरी आपल्याला पदार्थ दाखवता येतील नवीन. माझ्या पद्धतीत काय असतील ते पण मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर आमचा चॅनल आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.